पाहिलं ज्यामध्ये धावा बनवल्या गेल्या होत्या 59 सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला बाय आहे. सुनाजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. त्यांचे विशेष करून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून सुनाजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहतात. चला सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती सुनील टकलेला आपण पाहतो. आघाडीची जोडी निलेश ठाकूर आणि त्यांच्या साथीला पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. चंद्रकांत ठाकूर ही जोडी आघाडीची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धुत्तुम संघ एका बाजूला भैरवनाथ धुत्तुम टीम खेळते. पहिला दिवस याच धुत्तुम गावच्या एका सिताऱ्याने गाजवला. तब्बल 30 षटकार एका बॅटरने ठोकले. 200 धावा, 73 धावा एका मॅच मध्ये 51, दुसऱ्या मॅच मध्ये 48. परेश ठाकूरने बाईक जवळपास जिंकलीच होती. गाडीवरती बसला होता, चावी बाकी राहिली होती. परेश ठाकूर 200 धावा, एवढ्या धावा मला वाटतं कोणीही बनवणं शक्य नाही, अशक्य प्राय होतं. परंतु आज मला असं वाटतं ना की परेश ठाकूर हा मोठ्या मनाचा आहे. त्याने चैतन्याला दिली आणि चैतन्याने दुसऱ्याला दिली. उरण तालुक्यामध्ये आता राहिलीच नाही. $40+ बाकी आहेत. थांबा, उरण बाकी राहिला अजून. कारण निलेश ठाकूर आहे अजून. आमचा आणखीन एक ठाकूर तर आहे. एक ठाकूर बाजूला गेला म्हणून काय झालं, निलेश ठाकूर तर बाकी आहे. निलेश ठाकूरने उरण प्रीमियर लीग मध्ये केलेला तो दमदार परफॉर्मन्स आज इथे दाखवला ना, तर ही गोष्ट लांबची नाही आहे. गावातच गाडी जाणार, परंतु त्यासाठी ते प्रदर्शन करावं लागेल. चंद्रकांत ठाकूर निलेश ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. ठाकूर आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. गॅप मोठा आहे. सुरुवात दमदार, शानदार, दर्जेदार. पहिल्या बॉलवरती आला चौकार. असताना बाला मिळाला उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलवरती. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निलेश ठाकूर ठोकतोय. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा मोठा प्रहार. आज पावसाचे संकेत जास्तीचे आहेत. आज निश्चित येईल पाऊस. यावेळेचा बॉल आडवा बॅटने निलेश ठाकूर. ठाकूरचा बोलबाला. लगातार तिसऱ्या बॉलवरती तिसरा घणाघाती आक्रमक अतिशय तेवर दाखवणारा षटकार. आज पाऊस येईल ही अतिशयोक्ती नाही आहे. कारण समोरच्या बाजूला असणारी वॅगनार जी गाडी निघालेली आहे ना, ब्राऊन कलरची, मला वाटतं तिथमुळे पाणी पाऊस थांबला होता. आज येऊ शकेल. ती गाडी निघाली आहे. कदाचित आज पावसाचं आगमन निश्चित दुपारपर्यंत पाहू शकू आपण. सायंकाळी धुमाकूळ माजवेल, कारण काल केरळमध्ये आलेला आहे मान्सून. लगातार 2 षटकार, एकंदरीत 16 धावा फलकावरती. निलेश ठाकूर शांत आणि संयमी आहे. संघाचं मालकत्वही भूषवताना आपण त्याला अनेक वेळा पाहिलेलं आहे. आघाडीचा दर्जेदार बॅटर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चंद्रकांत ठाकूर यांची धावपळ आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये तिसरी देखील आली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर धाव फलकावरती 19 बनलेले. 4 चेंडूचा खेळ संपला. 19 ऑन द बोर्ड.
सिबड गेल्यानंतर ही व्यक्ती सर्वाधिक महत्वाची. आमचे चंद्रकांत ठाकूर थोड्याच वेळापूर्वी सुनात मात्रे यांना तुम्ही पाहिलात. वैष्णवमध्ये गेल्यानंतर आवर्जून त्यांची गाठभेट घ्यावी लागते. स्पीडीचे मॅनेजर आज पंतांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्पीडी CFS संधीजी पाटील सरांना आपण पाहतात. MSWCचे मॅनेजर आमच्या व्यासपीठावरती थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं. यावेळेचा बॉल ऑन साइडला आ खतरनाक षटकार. अश्विनी डीजे अश्विनीची आवश्यकता नाही आहे. चंद्रकांत ठाकूर आलेत. दुसरा लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन मो अनदर बिग हिट. 2 बॉल 2 षटकार. आज भोलानाथालाच विचारावं लागेल, कारण संपूर्ण 4 दिवसामध्ये संपूर्ण आयोजन समितीने या देवाचा धावा केला की आज तरी पाणी पडू दे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 31 धावा दाबोलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज अंकुशला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. या स्पर्धेने 41 धावा पाहिल्या. या स्पर्धेने 37 पाहिल्या. या स्पर्धेने 3 षटक 35 धावांचं पाहायला मिळाले. एका गोलंदाजाने 2 षटक 35 धावांचे आता आले. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा डॉट बॉल येतोय. या स्पर्धेने 32 धावांचे षटक पाहिलं. 2 बॉलमध्ये 27 धावाही या स्पर्धेने पाहिल्या. अनेक विक्रम घडताना पाहायला मिळालं. एका धावेचे षटक टाकणाऱ्या गोलंदाजाने 37 धावा दिल्या, तेही या स्पर्धेमध्ये. त्यामुळे विक्रमांची नोंद होत असताना पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला संघ खेळणाऱ्या कुंभडभुजी आणि त्याच्या अगेन्स्ट चिरले. यावेळेचा बॉल लीडिंग एज. बॉल उंच गेलाय, लांब गेलेला नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न. 3री धाव घेण्याचे इरादे उधळून लावलेत. धावांसाठीची धाव जद्दोजहद मेहनत इथे करावीच लागणार आहे आणि ती करत असताना खेळाडूंना आपण पाहत आहोत. अंडर 25 जासई. एका मॅच मध्ये 11 षटकार पाहायला मिळाले. 6 बॉल 6 षटकार, 8 बॉल 8 षटकार. अगदी ठोकलेले खेळाडूला पण एक मात्र खेळाडूने किती विक्रम गेले पहा. एका मॅच मध्ये 11 षटकार, 8 बॉल 8 षटकार, 6 बॉल 6 षटकार. स्पर्धेमध्ये 30 षटकार. स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक. 4 मॅच मध्ये स्पर्धेमध्ये 200 धावा आणि बाईक गमावली. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. हा चेंडू दिशाहीन. अवांतर धाव येत असताना मला मिळते आहे. अतिरिक्त धाव येत असताना मला मिळाली. या संघाची धावसंख्या 34 धावा दाबोलकावरती आहेत. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आलेत. ऑन साइडला हुक करत असताना ठोकला. आणखीन एक षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुललेंचा इथून पाहायला मिळाला आहे. सिंगलचा प्रयत्न होतोय. नावाची हवा होते रे भावा. इलाका ठेवलाय गाजून. असा बॅटिंग करणारा निलेश ठाकूरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहलो आहोत. इलाका गाजूनच ठेवलाय त्याने. हा वळण घेणारा बॉल. दुहेरी धाबा आलेले आहेत. 42 बनलेल्या पाहायला मिळतात. अंकुश टकलेला आपण पाहतो. सध्याच्या घडीला तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. हाही चेंडू वळण घेणारा. लाऊड अपील. परंतु पंचांनी निर्णय देण्याच्या आधी प्रांजल मनाने निलेश ठाकूरने इथून मात्र कबुली दिली आहे की मी आऊट आहे. आणि धक्का लागला. पहिला बॅटर होतो. पहिला इथे बाद.
2 षटकांचा खेळ संपलेला बला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 31 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर तब्बल धाबा येत असताना बला मिळाला. सुरेश पाटील यांना आपण पाहत आहोत. सुरेश पाटील यांचा पहिला बॉल वेस्ट साईड जास्तीची आहे. नो बॉल आलेला दुहेरीचा प्रयत्न. इथून मात्र चंद्रकांत ठाकूर इथून घडतंय तरी काय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली आहे. विथ द बॅट धावा आलेल्या आहेत त्या 2 दुहेरी धावा येत असताना मला मिळाल्यात. नो बॉल +2 एकंदरीत 45 धावा धावफलकावरती 3 आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिटची ऑपॉर्च्युनिटी. चंदू ठाकूर ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल ऑन साइडला चंद्रकांत ठाकूर यांच्या बॅटमधून एक सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात. आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात मारतायत हे सतत. या वेसा बॉल ऑन साइडला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक अंकुश वेगाने येतोय. सिंगल मिळाली. एकेर धाव येते संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 ऑन दी बोर्ड. 52 बनलेले आहेत. पूर्वार्धामध्ये आपण 27 धावांची खेळी 10 बॉल मध्ये साकारलेली निलेश ठाकूर यांची बाला मिळाली. निलेश ठाकूर अभिमानाची गोष्ट त्याच वेळेला राहील ना की गाडी तालुक्यामध्येच जाईल. यावेळेचा बॉल ही खेचून मारला. गॅप मोठा. रन्स मिळतील 4. होणार नाही धावांचा तोठा. आलाय तो चौकार. सुरेश पाटील यांच्यावरती हल्ला बॉल चढवलाय. धावफलकावरती धावा चौकाराच्या मदतीने 56 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या रेषेच्या बाहेर इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल अंदाजामध्ये अरुण ठाकूर यांच्या बॅटमधून चौकार. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हरला येणारा चौकार बाला मिळाला. 60 बनलेले आहेत. आणखीन एक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. लांब लचक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. षटकार. स्पर्धेमध्ये आमचा डीजे मास्टर रितेशने मी पांड्याचं हे गीत सर्वाधिक जास्त वेळेला लावलं. षटकार आलेले 66 बनल्यात. अरुण ठाकूर तिसरा. ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बोलबाला. आई बॉल बॅकफुटला येऊन ऑन साइडला केला. डीप मध्ये लॉंग ऑन तैनात आहे. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना बाला मिळते. स्क्वेअर फेकी तिसरी देखील कंप्लीट झाली आहे. 3 आलेल्या आहेत. 69 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सध्याच्या घडीला जे काही यष्टांच्या पाठीमागे कामकाज पाहायला मिळालंय. 2 षटकांमध्ये निलेश ठाकूर 42 होत्या. पहिल्यामध्ये 31 आल्या. 42 बनल्या होत्या. दुसऱ्यामध्ये 11. 42 तिथे आल्या. आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल या षटकामध्ये आपण पाहिला षटकामध्ये 26 आल्या. प्रत्येक मेडन ओव्हरसाठी 9,801 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. हा वाईड आलेला आहे. आणि प्रत्येक विकेटसाठी
₹1000 कॅश प्राइज विपुलजी पाटील सर यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वर्दी स्वतः आपण पाहतोय. विनोदजी पाटील सर यांना आपण पाहत आहोत. विनोद स्पोर्ट्स गावठाणचे सर्वे सर्वा या नावाला मोठं केलंय शेटनी. काही बॉल इथून मात्र आपण पाहतो दिशाहीन राहिलेला आहे. अनेक युवा खेळाडूंना संधी दिली, अगदी दबदबा कायम ठेवला विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमने. नेहमीच या संघाने अनेक खेळाडूंना तिथे मात्र संधी देत. यावेळेचा बॉल ऑन साइडला थांबून ऑन साइडला फेकून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आपण जासई गावामध्ये असून देखील पांड्याचं गीत वाजलं, त्याचं कारण केवळ तन्मय ठाकूर. यावेळेचा बॉल रडार मध्ये होता, रीच मध्ये होता आणि त्याला आउट ऑफ रीच केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 83 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू आणखीन एक बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला गॅप मध्ये रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आपण म्हणतो ना आपल्याला आपल्या गावकऱ्यांवरती भरोसा असायला हवा. आणि होय, गावावरती प्रत्येकाचा भरोसा नेहमी चांगलाच असतो. आज जासईकरांना आपण पाहतोय ही स्पर्धा येत असताना एक यशस्वी आयोजन होणार हे निश्चित. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलेला आहे. डीप मधून एक छोटे खाणी असा खेळाडू वेगा चेंडूवरती येतोय. प्रवेश टकलेला आपण पाहत आहोत. लेदर बॉलचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याला आपण पाहतो वेगाने येत असताना चेंडूवरती धावा बनलेल्या आहेत त्या 89. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या 91 आहे. आणि आता तिचाही रेकॉर्ड मोडीस काढला गेलाय. 95 धावा. षटकार आलाय. 95. तद नंतर यावेळेचा बॉल फाईन लेगला. 99 ऑन दी बोर्ड. 99 बनलेला आहे. 100 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये उभं राहिलंय. आणि भैरवनाथ दुत्तुम टीमने सर्वाधिक मोठा विक्रम नोंदवला. 99 धावा बनवल्यात. अरुण ठाकूर का बॅटिंग घेतलेली आहे. वाईल्ड कार्ड एंट्री मिळवणारा संघ खूप काय करतो. आणि आज मला वाटतं दुत्तुम मध्येच हा सर्वाधिक मोठा विक्रम नोंदवला जाणार आहे. परेशने 200 बनवल्या. 40 प्लेचे कुठे कमी आहेत. पहिल्याच मॅच मध्ये 100 बनवल्यात. पर्याने 4 मॅच मध्ये बनवलंय, यांनी एकाच मॅच मध्ये 100 बनवल्यात. म्हणून आपण म्हणतो ना ओल्ड इज गोल्ड. आणि आज हे चकाकणारं सोनं हे 100 नंबरी आहे दुत्तुमकरांचं. 99 बनलेले आहेत. 100 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये. या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला संघ आहे तो कोंबड भुजे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना चिर्ले या टीमला आपण पाहणार आहात. चला 40+ मास्टर्स चिर्ले टीम आणि कोंबड भुजे टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या आपण मनोज यांना विनंती करूया टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला कोंबड भुजे आणि त्याच्या अगेन्स्ट चिर्ले. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाल्यानंतर फायनलचं तिकीट जवळपास निश्चित होतं. त्यामुळे वाईल्ड कार्ड वाले चांगले क्रिकेट खेळत असताना मला मिळालेले आहेत. आमचे राजी गरत जागृती फार्म्स आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जशी या सामन्याला उत्तर द्यायला सुरुवात होईल, गावकरी 100 रन्स बनवतात की नाही त्यासाठी मोटिवेट करण्यासाठी आणि एनर्जेटिक परफॉर्मन्स व्हावा यासाठी स्वतः विपुलजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. धन्यवाद.
चला याच दरम्यानमध्ये मला वाटते कोंबडूजी म्हटल्यानंतर आमचे अप्पा कोहली सरांचं इथं आगमन पाहायला मिळतं. एक उत्कृष्ट नामांकित पंच देखील आहेत, त्यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. कोंबडूजी कॅप्टन देखील आलेत आणि अप्पा कोहली सरांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्याचसोबत एक मनमिलाव व्यक्तिमत्व आहेत. अनेक समालोचकांना ज्यांच्या माध्यमातून समालोचनाची संधी देखील दिली. यंदा माझ्यासारख्या समालोचकाला देखील ज्यांनी अगदी बेलापूरच्या स्टेडियममध्ये बसण्याची संधी देखील दिली होती, असे आमचे अप्पा कोहली सर यांचं इथं आगमन होतं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. 24 बॉल आणि आता 100चा पाठलाग करायचा आहे. सहज होऊ शकतोय हा पाठलाग, पण त्याकरता मैदानाच्या आतमध्ये तशी विस्फोटक इनिंग विनोदस्फोट गावठांच्या खेळाडूंना करून द्यावी लागेल. सुनील टकलेनं जशा धावा दिल्या तशा धाव्या खोऱ्यानं उभ्या कराव्या लागतील. अंकुशला तशी साथ द्यावी लागेल. पण मैदानाच्या आतमध्ये असा एक कॅप्टन दाखल झाला आहे, स्वतः संघाचा संघ मालक आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला, असं निलेश ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलची मागणी केली जाते. चोवीस बॉल आणि 100चा पाठलाग करायचा आहे. अंडर 25 जासईची रबर बॉलची स्पर्धा पाहता, पण त्याचसोबत जासईच्या युवांची ॲडव्हर्टाईज तेवढीच पाहायला मिळाली. त्याही पेक्षा जास्त ॲडव्हर्टाईज जागृती फार्मची होताना पाहायला मिळाली. आणि जागृती फार्मचे ओनर राज घरे त्यांनी सांगितले की जय सरांना माझा 1 दिवसाकरता फार्म हाऊस हा मोफत ते देणार आहेत. जागृती फार्म त्यांनी सांगितलं अगोदरच की तुम्ही कधी या पेण तालुक्यामध्ये तिथे तुमच्या सह फॅमिलीला ते फार्म जागृती फार्म हे मोफत उपलब्ध करून देणार आहेत. सर्व आपण युवकांची ॲडव्हर्टाईज देखील केली. भावेश असा एक म्हणजे उद्योजक आहे, तो नशा मॅग्नेट आहे त्याच्याकडे, विकतो पण तो स्वतःला त्याच्यापासून मुक्त राहिला. बोला. जयदीप येताना पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवर. जयदीप येताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल प्रति हल्ला केलाय, पलट मार केलाय. सौ सोनार के तो एक लोहार का फटका चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 6. अंकुशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार. षटकार पाहायला मिळाला जयदीपच्या विरुद्ध. अंकुश टकले यासाठी तर ओळखले जातात आणि तीच सुरुवात अंकुशने देखील करून दिली आहे. यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी गावठाण संघाने करायला हवा. मगाशी जर पाहायला गेला तर पूर्वार्धामध्ये सिंगलला डबल, डबलला टिबल दुतुम संघाने हा प्रयत्न चांगला केला आणि तो देखील यशस्वी पाहायला मिळाला. जिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव आली, जिथे 2 होत्या तिथे तिसरी धाव देखील त्यांनी कंप्लीट केली. त्यामुळे आता 100चा पल्ला जर पार करायचा असेल तर प्रत्येक
ओव्हरमध्ये 25 धावा. आपण म्हणूयात की प्रत्येक षटकामागे 4 षटकार, प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 4 षटकार ठोकावे लागणार आहेत. यावेळचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. अंकुशच्या बॅटमधून आणखी एक षटकार येताना पाहायला मिळतोय. षटकार येताना पाहायला मिळाला. अंकुश चांगली देखील बॅटिंग केलंय. अंकुशच्या बॅटमधून मोठे फटके त्यांना पाहायला मिळतात. धावसंख्या धावून पोहोचली ती 14च्या घरात. प्रत्येक षटकामागे आपण ही चर्चा केली पवड की 25 धावा व्हायला पाहिजेत आणि ती सुरुवात अंकुशने करून दिलंय. यावेळचा बॉल फटका फसलाय. डी बॅकवर्ड स्पेल एकदा क्षेत्ररक्षक पुढे जाताना पाहायला मिळाले. त्याच वेळी झेल सोडलाय. युवक क्षेत्ररक्षण करत असताना झेल सोडतात. मगाशी देखील भूषण मात्रे यांचे 2 ते 3 झेल सोडलेत. याही मॅच मध्ये अंकुश टकलेची झेल सोडताना पाहायला मिळाले. तुमचे क्षेत्ररक्षक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा येताना पाहायला मिळतात. त्याच वेळी 16 धावा धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 40 क्रिकेट, 40 नाईट क्रिकेटच्या जास्त मॅचेस किंवा 40 जास्त लॉट पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळालाय. वाईड इस्ट लॉंग ऑनच्या पलीकडे चेंडूला पाठवले सीमा पार. आणखीन एक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागले गेले. त्या 22 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगलासा सामना रंगला गेलाय. त्याचवेळी महत्वाच्या मॅचेस पाहायला मिळतात. 25 ची सरासरी राखायची होती. 22 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. चिरले फुटी मास्टर, चला चिरल्याची कॅप्टन जरी इथे उपस्थित असेल तर लगेच आपण टॉस करण्यासाठी या. कोंबडभुजे संघाचे इथे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर चिरले संघाच्या संघनायकाला आयोजन कमिटीच्या वतीनं महत्वाची सूचना आहे. षटक संपण्या अगोदर तुम्ही त्वरित या. आपण टॉस करणार आहोत. निलेश ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. संघाचे संघ मालक आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये स्वतः संघ मालक राहिलेत. रायगड रबर बॉलच्या प्रीमियर लीग मध्ये संघ मालक पाहायला मिळालेत. यष्ट्यांचा बेत. पहिल्याच बॉलवर निलेश ठाकूरने महत्वाची विकेट मिळवलं. सुनील टकलेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. सुनील टकलेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. येणाऱ्या आगामी कालामध्ये मी म्हणेन कदाचित उद्याची एक सुट्टी पाहायला मिळेल. पण रविवारपासून चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये, राधे इंटरप्राइजेस चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. त्या अर्थातच मयूर स्मृती गावठाणच्या माध्यमातून संचित टकले आणि त्यांची संपूर्ण युवाने एकत्र आणलेली स्पर्धा पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. किशोर मडवी दाखल झालेत.
संचित टकलेच्या स्पर्धेमध्ये लकेश मडवी यांच्या मालकीचा एक संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांना पण सध्या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. बडे लोक बडी पसंत 24 कॅरेटचं केशर जे घेऊनच चालत असतात असे म्हणजे लकेश मडवी आणि त्यांच्यासोबत चुवा आमचे पाहायला मिळतात आणि विष्णू. यावेळेचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. मोठा फटका आला. षटकार येताना पाहायला मिळतोय आणि आता 6 धाब्यांशी संघ जाऊन पोहोचलाय तो 30च्या घरात. 30 धावा पाहायला मिळाल्यात किशोर मडवी ज्यांच्या बॅटमधून मोठा फटका आला. 6 धावा पाहायला मिळाल्यात. अजून या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निलेश ठाकूरनं पहिल्या बॉलवर महत्वाची विकेट मिळवली पण त्याचवेळी किशोर मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कित्येक वर्ष गावठाण टेनिस क्रिकेटसाठी ज्यांनी चांगली खेळी केली आहे. अनेक वेळा महत्वाची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. व्ही शेपमध्ये फटका खेळला. अरुण ठाकूर तिथे पाहायला मिळतात ज्यांनी हा चेंडू पकडला. सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल आणि एकेरी दाबिनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 31च्या घरात. 31 धावा दापडल्या लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 होत्या. जयदीपच्या पहिल्या षटकामध्ये 22 धावा होताना पाहायला मिळाल्यात. 3 षटकार आले होते. हा बॉल शतकच्या थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सध्या धुतुम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धुतुम टेनिस क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. कित्येक वर्ष भैरवनाथ धुतुम या नावानं संघ खेळला. मग युवा असू दे त्याचबरोबर पोटेशिया खेळाडू देखील भैरवनाथ धुतुम या नावानं खेळताना पाहायला मिळतात. गत वर्षापासूनच 40 संघ एकत्र आणला तो राजेश ठाकूर यांनी आणि त्यानंतर आज निलेश ठाकूर देखील 40+ झालेत आणि त्यांचं चांगलं आता क्रिकेट पाहायला मिळतंय. ज्यामध्ये अरुण ठाकूर पाहायला मिळतात. नितीन ठाकूर पाहायला मिळतात. चंद्रकांत ठाकूर आहेत तथा निलेश ठाकूर देखील आता 40+ चांगले क्रिकेट खेळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये धावपडला धाबा लागले गेले त्या 32 धावा पाहायला मिळतात. येणारे 12 बॉल आणि 68 धाबांची आणखीन गरज आहे. एक उद्याच्या दिवसामध्ये जासे गावामध्ये महत्वाचं खरं तर तुम्हाला कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. अर्थातच शिव प्रतिष्ठान हिंदुत्वान संस्थापक शिवतपस्वी आदरणीय परमपूज्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी प्रथमतःच आपल्या उरण तालुक्यामध्ये जासे नगरीमध्ये तमाम हिंदू बंधू भगिनींना मार्गदर्शन देण्यासाठी उद्या जासेमध्ये येणाऱ्या लोकनेते दिबा पाटील मंगल कार्यालयामध्ये ठीक संध्याकाळी 6 वाजता एक सर्वाधिक मोठा कार्यक्रम. विषय असेल शिवशंभू चरित्र हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ आणि हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापन या विषयावर संभाषण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अशी आदरणीय भिडे गुरुजींचं आगमन पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये जासे गावामध्ये होताना पाहायला मिळेल. हिंदू समाजाचा प्रचार ज्यांच्या माध्यमातून केला जातो आणि हिंदूंसाठी नेहमी चांगलं असं त्यांचं मार्गदर्शन पाहायला मिळतं. जाहीर व्याख्यान त्यांचं पाहायला मिळतं. हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींचं आगमन उद्या जासी नगरीमध्ये होताना पाहायला मिळतंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. जासीसाठी किंवा हिंदू धर्मासाठी ही सर्वाधिक मोठी बाब आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं ओल्ड इज गोल्ड. किशोर मडवीच्या बॅटमधून आणखी एक तडाखा. मिळती धावा 6 षटकार. अडतीस धावा दापडल्या लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 38 धावा होताना पाहायला मिळतात. भरपूर धावा
पूर्वार्धामध्ये जमा केल्यात. 99 धावा जमा केल्या. 100चं टार्गेट आहे. स्लोवर बॉल फुल टॉस, त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलाय. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमा पार. नो प्लस 4 पंजाब. त्रेचाळीस धावा दापडल्या लागले गेल्यात. नो बॉल आलाय. किशोर मडवी कसा सोडणार? त्याच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला. तिथे 5 धावा आल्यात. मागील एका चेंडूमध्ये 11 धावा त्यांनी जमा केल्यात. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. नितीन ठाकूर तिथे पाहायला मिळतील. 21 धावेतून आले आणि एकेरी दामिनी शतसंघ जाऊन पोहोचलाय. तो 44च्या घरात 60-65चा पाठला सहजरित्या केला असता, पण 100 धाबांचा पाठला करायचा आहे. अंकुशच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, पण जसे पाहिजे तसे फटके त्याला पाहायला मिळले नाहीत. पण यावेळी हवेच्या वाऱ्यावर स्वार होत चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार. कंप्लीट केल्यात. अर्धा पल्ला पार केलाय बिनोस्फोट गावठाण टीमनं. 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आता केली आहे अंकुशनं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक नवनाथ ठाकूर पाहायला मिळतात. चेंडूची पकड केल्या. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आणि या क्रीडांगणाच्या आतमध्ये एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 51च्या घरात 51 धावा जमा केल्यात. 6 चेंडूंचा आणखीन खेळ बाकी आहे. 49 धाबांची आणखीन गरज आहे. 6 मध्ये 49. धुतुम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला. आज रामचंद्र प्रतिष्ठान धुतुम या नावानं संघ खेळताना पाहायला मिळतोय. चला चिरले 40+. चला शेवटचा तुम्हाला कॉल आहे. हे षटक संपण्या अगोदर जर आलात नाही तर आयोजन कमिटी जी पॅरेंटी देईल ती पॅरेंटी घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. त्यामुळं विशेष तुम्हाला सूचना आहे. चिरले संघ तुम्ही आला असाल तर त्वरित या. सहा बॉल अडी येतात. सामना जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. राजेश ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये राजेश ठाकूर आले गोलंदाजी ट्रॅकवर. राजेश ठाकूर यांना आपण तुम्ही पाहू शकता. क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांचा देखील चांगला खेळ पाहायला मिळेल का? पोर्टुगीज क्रिकेट आज पाहायला मिळतात. पोर्टुगीजचे खेळाडू आज नव्या जोमाने खेळताना पाहायला मिळतात. रब्बर बॉल मध्ये कदाचित ते पहिल्यांदाच खेळत असतील. पण यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. अंकुश टकलेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलं. षटकार. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. निलेश ठाकूर तिथपर्यंत आलेत. एका कोणती पद्धतीची धाव मिळणार नाही. या षटकानंतर लगेच डॉट बॉल पाहायला मिळाला. आपण म्हणतोय की कदाचित हा नवीन खेळ त्याच्यासाठी असेल, पण जुन्या काळामध्ये देखील लाल कलरचा बॉल असायचा. MR कंपनीचा बॉल असायचा आणि त्या काळामध्ये त्याच बॉलनं क्रिकेट खेळलं जायचं. आता फक्त बॉलचा कलर चेंज झाला. बॉलमध्ये जास्त उचली पाहायला मिळते. सिक्सर कंपनीचे बॉल आलेत, पण खेळ तोच आहे. चेंडूला पाठवले मिड विकेट मध्ये. मिळतील धाबा 6. आला षटकार. चला चिरले संघाचे संघनायक या. पण तुम्हाला विनंती आहे, निर्दोष करत येताना पाहायला मिळतात. मागील चेंडूवर पुन्हा एकदा धाव घेतली नाही आहे. फक्त षटकाराचा सध्या अंकुश मारतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल नो बॉल पाहायला मिळाला. इट्स अ नो बॉल. आता अंकुश म्हणत असेल 70-72 असत्या तरी कदाचित काढल्या असत्या, कारण संघ जाऊन पोचलाय तो अर्थातच 64च्या घरात. आडव्या बॅटनं आणखीन एक फटका मिड विकेटच्या डोक्यावरून 70चा पल्ला पार केलाय.
विनोद स्पोर्ट गावठाण टीमनं. वैयक्तिक 46 पण अंकुश कळतोय. 50 धावा पाहायला मिळतील का? मिड विकेट एरियामध्ये फटका खेळलाय आणि आणखी एक अर्धशतक अंकुश टकलेच्या नावावर. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अंकुश टकलेच्या नावावर हे पहिलं अर्धशतक आणि या स्पर्धेमधलं 11वा अर्धशतक अंकुश टकलेच्या नावावर लागताना पाहायला मिळतंय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये या हंगामातलं अंकुश टकलेच्या नावावरचं हे पहिलं अर्धशतक ज्यानं 52 धावा नॉट आउट जमा केल्यात आणि या स्पर्धेतील 11वा अर्धशतक अंकुश टकलेच्या नावावर लागलंय. अभिनंदन अंकुश. हार्ड लक, पण सर्वाधिक जास्त धाबा पाहायला मिळाल्या. तरी सुद्धा हा सामना 24 धावेनं फक्त हरलेत विनोद स्पोर्ट गावठाण टीम. चांगलीशी तुम्ही देखील लढत दिलीत आणि या सामन्याचा हिरो नितीन ठाकूर. नो डाऊट नितीन ठाकूर यांना आपण इन्व्हाइट करतोय. 10 बॉल आणि त्यांच्या बॅटमधून 45 धावा आल्यात अशी नितीन ठाकूर. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी इन्व्हाइट करूयात.